आई आई आईला सर्व काय कळतं. आपला जन्म झालाय ना, तर आपल्या पोराला काय पाहिजे, काय पाहिजे ते सर्व काय कोण करू शकतो, फक्त आपली आई. लहान बाळ असताना रातभर जागणारी ती आपली आईच असते. आपली स्वच्छता, आपलं रक्षण, पूर्ण आयुष्याचं रक्षणचं ठेका फक्त आपल्या आईनेच घेतलेला आहे. 100% सांगतो मित्रांनो, आपल्या पोरांना काय पाहिजे शाळेत जाताना, चांगले कपडे, लत्ते, दप्तर, त्याचं टिफिन, ही फक्त आई काळजी करते. दुसरं कोण करू नाही शकत. जसं जसं मोठं होतं त्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे, प्रत्येक आई त्याचा आयुष्याचा पूर्ण डेटा आईकडेच असतो. कमीत कमी 20-25 वर्षाचा डेटा आईकडेच असतो, बाकी कोणाकडे नसतो. आणि आई त्या डेटाला बरोबर सांभाळून ठेवते की माझ्या पोराला काय पाहिजे ते देते. कधी कधी पोराला असं वाटतं की आई आज जेवण काय माझा नाही आली. आई कामाला गेली असली तरी आई काय करते, आपल्या पोरासाठी चांगलं चविष्ट जेवण बनवते. कारण पोराला आवडलं नाही ना, काहीतरी कमी असेल तर आई थकली बी असेल ना, तर आपल्या पोराची काळजी बरोबर घेते. जसं जसं मोठं होतंय पर आईला असं वाटतंय की आता पोरगा तर मोठा झाला, लग्न तर करायचं. पण पोरगा म्हणत नाही, मी माझ्या आवडीने करणार. ठीक आहे बाबा, तू तुझ्या मनाने कर. तुझ्या नजर कोण चांगली मुलगी असेल तर सांग रे, मी करून देतो. आईला एक भेट करून देतो. आईला म्हणतो की बाबा ही आहे. आई म्हणते ठीक आहे बाबा, तिचा समाज वेगळा, आपला समाज वेगळा आहे, बघ तुला आवडत असलं कर. पण आई म्हणते बाबा घरात तर फिट नाही होणार. बघ पोरगा काय म्हणणार, नाही मला याच पोरीशी लग्न करायचं, नाहीतर मी लग्न करणार नाही. आई बाप आंधळे हो, मग काय करणार, लग्न करून देतात, जाऊ द्या आता. नंतर आईला कळतं की यार माझ्या पोरावर लक्ष नाही. त्याचं खाणं असो, कपडे असो, लत्ता असो, टिफिन असो, कामाला जायची सोय असो, कपडे लत्ते सगळं बघता बघता आईला असं वाटतं की माझा पोरगा वांगाळ झालेला आहे हो. आईला दिसत पण पोराला दिसत नाही. त्याचे राहण सहन कशी झाली, त्याच्यामध्ये किती बदलाव आलेला आहे. त्याला त्याचं आंधळ प्रेम त्याला दिसू देत नाही. आई म्हणते ठीक आहे बाळा, मनात तू राह, माझी नजर तुझ्यावर आहे. आई आपल्या पोरांना कधीही श्राप नाही देत. आपल्या पोरांसाठी ते